महिला आघाडी आहे या पदाधिकारी आहे ना, मग आम्ही कोणाला भेटायचं? आता कोणीच आमची भेट घेऊन हा नव्हता. आम्ही भेटणार आहे नाही. जर तुम्ही पदाधिकाऱ्याला महिलांना भेटू देत नाही, साहेब येतात ते आम्हाला माहित नसतं. सांगत नाही आयुष्याचे 30 अरे कधी उद्धव साहेब आले ना तर आम्हाला खबर पण नसते. अनुभवी पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी दुःख वाटते की एकदम काय असं आयुष्य गेलं आणि हे असलं हो म्हटलं तर किती वाईट वाटते. आज एवढं महापौर पदाधिकारी महिला आघाडी इलेक्शन आलं की एकदा पण वेळ दिला नाही. 35 वर्ष झाले मला पदवी सांगत चालू आम्हाला. अरे 35 वर्षात आम्हाला येऊ दिलं नाही ना. पण महिला आघाडीला वेळ द्यायला पाहिजे ना. एवढं जर पक्ष फोडले भेटू शकत नाहीत ना. तुम हमको टाइम देऊ मला पण कळालेलं आहे. आमचं मन दुखतंय की आज इतक्या वर्षापासून आपण पक्षांचं काम करतोय, महिला आघाडी आहे आणि साहेब आल्यावर आम्हाला कळत नाही आणि साहेब येऊनही गेले तरी आम्हाला उद्धव साहेबांचं काहीच कळत नाहीये. तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला कळायला पाहिजे. साहेबांनी आम्हाला पण 2 मिनिटं भेट देऊन विचारायचं, महिला आघाडी तुमचं काय चाललंय, कशा आहे तुम्ही, एवढंही बोललं तर आम्हाला खूप मनाला समाधान वाटेल. आम्ही त्यांच्या सोबतच आहे, बाकी आमची नाराजगी नाही आहे. पण दुःख वाटतं की आज वाटते जर भेट नाही झाली तर थोडंसं वाईट वाटतं ना. नाही आता आम्ही वरती 2 तासापासून आम्ही तिथं जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे म्हणजे राहून साहेबांनाही भेटलो. ते म्हणे साहेब बॉडीगार्ड त्यांचे बॉडीगार्ड आहे, त्यांना सांगितलं की आमचं फक्त निरोप द्या साहेबांना की आम्ही महिला आघाडी पदाधिकारी आलेले आहे, आम्हाला भेटायचं आहे. तर ते म्हणे की 11:30 12:30 शिवाय ते येणार नाही आणि तोपर्यंत कुणालाच भेटणार नाहीये. म्हटलं निरोप द्या, आम्ही बघू, भेट झाली तर ठीक आहे, नाही भेट झाली तर आम्ही आमच्या घरी चालले जाऊ. ठीक आहे, मग त्याला पर्याय नाही ना, त्याला पर्याय नाही. पण थोडस हे विषय आज ह्या महिला आघाडी आहे या पदाधिकारी आहे ना, मग आम्ही कोणाला भेटायचं? इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं ना, आम्ही उद्धव साहेबांना नाही भेटायचं तर मग कोणाला भेटायचं? आमची इच्छा कधीतरी होती. मी महापौर असताना सुद्धा म्हणजे पर्सनल असं कधी आम्ही भेटलो की नाही. ही जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आहे, मानवताई आहे, देवताई आहे, या सगळ्या महिला आघाडी आहे. उपजिल्हा मीरा देशपांडे, बाहेकी सगळे हे सगळ्या मेन पदाधिकारी आहे. आम्ही कधीही गर्दी करत नाही, कधी करत नाही. जिल्हा संघटक होते. आज बस एवढीच इच्छा आहे, साहेब खाली येतील तोपर्यंत आम्ही भेटणार आहे आणि भेटणार. बस एवढीच इच्छा आता कोणीच आमची भेट घेऊन हा नव्हता. आम्ही भेटणार आहे सहज आला नाही. अरे हो ना, मग भेट झाली. 5 मिनिटं बसा, 5 मिनिटं बसा. मी सगळे मेन पदाधिकारी हो 5 मिनिटं मला देता की नाही? हो मी आता आलो, मी जातो 2 मिनिटांमध्ये बोलू ना सर, बोलो हो मला ते चाललं ना आता मी कळत नाही महिलांना की आज उद्धव साहेब आले. निरोप सुद्धा देत नाहीये. शिवसेना महिला आघाडीतल्या सगळ्या पदाधिकारी आहेत. आपल्या माजी महापौर सगळ्या पदाधिकारी आहेत. जर तुम्ही पदाधिकाऱ्याला महिलांना भेटू देत नाही, साहेब येतात ते आम्हाला माहित नसतं. आम्हाला वाटतं की आमचे साहेब काम कर रहा है यार, ऐसे क्यों कर रहे मॅडम आता प्रश्न मी विचारतो, तुमची भावना कळेल. तुम्हाला कोण भेटू देत नाही? ताईकडे पा सिक्युरिटी गार्ड लोक म्हणजे कोण? साहेबांची सिक्युरिटी गार्ड
मला सर्दी झालेली आहे म्हणून थोडंसं त्रास होतोय. सर्दी मला खूप 2 दिवसांनी भागवत सप्ताह झाल्यापासून थोडं आजारी आहे. फक्त एवढंच म्हणायचं होतं की उद्धव साहेबांना पुण्य द्यायचं. आम्हाला काहीही दुसरं काम नाहीये. फक्त आता घरी जायचं सोडायला चला. हो थांबा तिथं जाता. अरे थांबा ना तुम्ही, का जा घरी जा सोडायला. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.